नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, बजाज ग्रुपची दिग्गज कंपनी महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाच कंपनीचा क्वार्टर 3चा रिझल्ट बघणार आहोत. आणि एवढंच नाही तर आपण या कंपनीची आजच्या व्हिडिओमध्ये थोडी बेसिक इन्फॉर्मेशन देखील बघणार आहो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड या कंपनीची फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा रिझल्ट 12 जानेवारी 2026 म्हणजे आज दुपारी 3:15 वाजता आला आहे. म्हणजे मित्रांनो, या कंपनीचे नंबर मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट क्लिअर आपल्याला उद्या म्हणजे 13 जानेवारी 2026ला मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. तर चला आता आपण या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 3चा रिझल्ट बघणार आहोत. तर मित्रांनो, हा डेटा आहे म्हणजे हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3चा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा आणि हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. आणि मित्रांनो, डेटा लाखमध्ये दिलेला आहे, परंतु मी तुम्हाला कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगणार आहे. आणि मित्रांनो, फक्त अर्निंग्स पर इक्विटी शेअरला सोडून पूर्ण डेटा लाखमध्ये दिलेला आहे. तर चला क्वार्टर 3चे नंबर सुरू करूया. तर मित्रांनो, महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड या कंपनीचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 5.79 कोटीने 6.44 कोटी. तसेच या कंपनीचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर जबरदस्तपणे कमी झाला आहे 271 कोटी रुपयांनी 6.44 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा मागल्या क्वार्टरमध्ये म्हणजे क्वार्टर 2 मध्ये डिव्हिडंड इन्कम 263 कोटी होता. म्हणून या कंपनीचा टोटल रेव्हेन्यू मागल्या क्वार्टरमध्ये जबरदस्त वाढला होता. आणि जर आपण कंपनीचा टोटल इन्कम बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 6.49 कोटीने 6.44 कोटी. तसेच कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 271 कोटी रुपयांनी 6.44 कोटी रुपये. तसेच जर आपण या कंपनीचे म्हणजे महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडचे टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले तर ते इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाले आहे 2.18 कोटीने 0.89 कोटी. तसेच कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाले आहे 1.22 कोटीने 0.89 कोटी रुपये. तसेच कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 4.31 कोटीने 5.55 कोटी. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 269.80 कोटीने 5.55 कोटी रुपये. तसेच कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 3.30 कोटीने 4.12 कोटी. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 267.07 कोटीने 4.12 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला जो फक्त रुपीजमध्ये असतो तर कंपनीचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 2.9 रुपीजने 3.6 रुपीज. इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 233.7 रुपीजने 3.6 रुपीज. चला मित्रांनो, आता आपण महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51%, FISची होल्डिंग आहे 6.21%, DISची होल्डिंग आहे 3.85% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 38.92%. आणि मित्रांनो, महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर्स बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड आहे. आणि
महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडमध्ये बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडची 51% हिस्सेदारी आहे. म्हणजे महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड ही कंपनी बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. मित्रांनो, ही जी कंपनी आहे महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड ही कंपनी बजाज ग्रुपची कंपनी आहे. आणि मित्रांनो, जर आपण पूर्ण फायनान्शियल इयरचा या कंपनीचा डेटा बघितला तर महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 23 मध्ये होती 216 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होती 223 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होती 184 कोटी रुपये. आणि जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला पूर्ण फायनान्शियल इयरचा तर कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 195 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 199 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 214 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण बजाज ग्रुपची कंपनी महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड या कंपनीची स्टँड अलोन बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे. 19,031 कोटींनी 27,005 कोटी रुपयांनी करंटली आहे 30,851 कोटी रुपये. तसेच महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड या कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग लॉंग टर्म पिरियड पासून तसेच जर आपण कंपनीची शॉर्ट टर्म बोरोइंग बघितली तर ते सुद्धा लॉंग टर्म पिरियड पासून झिरोच आहे. तसेच जर आपण कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो वाढला आहे 5.22 ने 5.75 आणि करंटली आहे 8.05. आणि जर आपण कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ते कमी झाली आहे 5.05 ने 4.86 कोटी रुपये. आणि मित्रांनो, महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51% आणि प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, ज्या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% असते याचा अर्थ म्हणजे त्या कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. आणि ज्या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% असते हा त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह सिग्नल मानला जातो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बजाज ग्रुपची कंपनी आणि बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडची सबसिडरी कंपनी महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा रिझल्ट बघितला आहे. तसेच महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड या कंपनीची आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडी बेसिक इन्फॉर्मेशन देखील बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.